अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केलं. यानुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत जीडीपी वाढ 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं. आर्थिक सर्वेक्षणानुसार खराब हवामान, कमी उत्पादन आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे अन्नधान्याची महागाई वाढली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 चांगलं रब्बी उत्पादन झाल्यामुळे अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहू शकतात. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या 7 वर्षात कामगार बाजारपेठेतील परिस्थिती सुधारली. आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दर 3.2% पर्यंत घसरला. गेल्या 6 वर्षात EPFO मधील निव्वळ वेतन दुप्पट झालं, जे संघटित क्षेत्रात रोजगाराचं चांगलं लक्षण आहे. AI मुळे होणाऱ्या बदलांचे प्रतिकूल परिणाम कमी करण्याची गरज आहे. भारतानं परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी सहभाग वाढवण्याची गरज आहे.